नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मंडळी, उत्तम जानकरांनी धनगर असताना खाटीक जातीचा दाखला काढला आहे. त्यांनी खोटा दाखला काढून एससीच्या हक्कांची चोरी केली आहे. हे शरद पवारांना जानकरांना उमेदवारी देताना माहीत नव्हते का? मुळात शरद पवारांनीच पुरोगामित्वाला सोडचिठ्ठी दिली आहे. दलितांचे, आदिवासींचे राजकीय हक्क त्यांनाच मिळाले पाहिजे असे संविधान सांगते. परंतु शरद पवार आणि राहुल गांधी यांना संविधानाचे काही देणे घेणे राहिलेले नाही. राहुल गांधींना आम्ही मार्कडवाडीमध्ये काळे झेंडे दाखवणार असल्याचे दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी अकलूज येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. या पत्रकार परिषदेला राजाभाऊ खिलारे, ॲड अविनाश काले, बाळासाहेब धांजे, PS गायकवाड, केरबा लांडगे, सुनील अवघडे, पांडुरंग खिलारे, छगनराव गायकवाड, शेखर खिलारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक सकटे पुढे म्हणाले, माळशिरस तालुक्यात जात बदलून सुमारे 158 जातीचे दाखले काढण्यात आले आहेत. त्यात धनगर समाज अग्रस्थानी आहे. माळशिरस तालुक्याबरोबरच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जात चोरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे SC वर्गात असणाऱ्यांच्या हक्कांवर गदा येत आहे. त्यांच्या राजकीय हक्कांवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे आम्ही माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समिती तयार केली असून आम्ही जात चोरांच्या विरोधात जन आंदोलन उभे करणार आहोत. त्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार आहोत. गत विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांनी उत्तम जानकरांना धनगर नेता म्हणून राज्यभर प्रचारासाठी फिरवले. तेथे जानकरांनी मी किती गरीब धनगर समाजातून आलो आहे, मी कसा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिला आहे असे सांगून मते मिळवण्याचा प्रयत्न केला. मग हेच जानकर स्वतःला राज्यभर धनगर म्हणून घेतात आणि माळशिरस तालुक्यात आले की खाटीक होतात. हा चमत्कार होतोच कसा? आणि तो शरद पवारांना चालतोच कसा? शरद पवार हे सोयीचे राजकारण करत आहेत. जानकरांना उमेदवारी देणे म्हणजे दलितांच्या विरोधातील कृतीच आहे. हे सर्व संविधान विरोधी चालू आहे. शरद पवारांनी सन 2019मध्येच माळशिरस व मोहोळ विधान मतदारसंघात अशा जात चोरांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातील बहुतांश सर्वच राजकीय पक्षांनी अशा जात चोरांना उमेदवारी देऊन त्यांना आमदार खासदार होण्यासाठी मदतच केली आहे. अशा जात चोरांच्या विरोधातील न्यायालयीन लढाई ही फार वेळखाऊ असते. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत यांची आमदारकी खासदारकीची 5 वर्षे संपलेली असतात. त्यासाठी अशा जात चोरांच्या विरोधातील न्यायालयीन लढाई फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली जावी अशी मागणी आम्ही करत आहोत. अनुसूचित जातींच्या जागांवर राज्यातील प्रामुख्याने धनगर आणि लिंगायत समाजाने अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे आमच्या भावी पिढ्यांच्या राजकीय, शैक्षणिक व आर्थिक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या जात चोरांना रोखण्यासाठी तमाम दलितांनी एकत्र येणे गरजेचे आहे. उत्तमराव जानकर हे लबाड आहेत. संविधानाच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये केली. यावेळी ॲडव्होकेट अविनाश काले आणि बाळासाहेब धांजे यांनीही आपली मते पत्रकार परिषदेमध्ये मांडली.